भाऊबीजेचा संध्याकाळचा ब्लॉग हा आहे. तो एडिटिंगसाठीच थोडंसं माझं राहिलं होतं. मग पुन्हा एकदा मी डाउनलोड केला आणि मग म्हटलं चला व्यवस्थित एडिटिंग करून टाकूया. आणि इथं म्हटलं पाठीमागं आईचं घरातली सगळी आवरावर करून तिला कसं पहिले लोक बघा म्हणजे जीव जास्त प्राणी बिणी हे जे आहे घरातले पक्षी आहेत त्यांच्यासाठी खूप त्यांना वेळ देणं महत्त्वाचं असतं. आणि ते सगळं आवरून कसं पहिलं आधी त्या कोंबड्यांचं चिवचिव चिवचिव चालू झालं होतं ते सोडायला गेली होती. मला कोंबडी हे म्हणजे बघायला आवडतं, पण असं त्यांना हानी किंवा काय झालेलं मला अजिबात आवडत नाही कोंबड्यांना. आणि पहिलं पण अशी तिला ह्या गोष्टी खूप आवडतात, असं म्हणजे थोडासा ती स्वतःचा वेळ त्याच्यात घालवत असते. आणि इथं म्हटलं चला बाहेरून आजी आजोबांना पण नमस्कार केला, आत्याला पण नमस्कार केला आणि म्हटलं मला पण म्हटलं नमस्कार करून मी आतमध्ये गेले. आणि तिचं मला हाका मारत होती, कशासाठी माहीत नाही, पण म्हटलं चला आतमध्ये जाऊन बघूया काय करते. मग दादा कसं कामावरून आला होता, पण त्याला खूप उशीर झाला होता रात्री, जागरण झाली होती, त्याची नाईट होती, त्यामुळं नाईट शिफ्ट असल्यामुळं. आणि कामावर जाऊन मग परत तो शेतात वगैरे जाऊन आला आणि त्यानंतर मी मग भाऊबीज केली. आणि दोघी पण मिळून इथं म्हटलं मला चपातीचं पीठ तिनं मळून दिलं होतं. कसं माझं पण ती काम बघून मग थोडीशी विश्रांती मिळते म्हणून तिनं पीठ मळून ठेवलं होतं. आणि चपाती भाजून घ्यायला मला मदत करत होती. आणि असं संध्याकाळ पटपट आवरलं सगळं. आणि जेवणात तिनं रात्री पण जेवण वगैरे आम्ही गेल्यानंतर पावसातून भिजून गेलो होतो. मध्येच एक ॲक्सिडेंट पण झाला होता. आणि योगायोगाने ते बघून म्हणजे अंधारात तिथं लाईट पण अशा ठिकाणी नव्हती, गडिंग्लज या ठिकाणी. आणि तिथं गेल्यानंतर म्हणजे त्यांना मदत केली ह्याचं एक समाधान पण होतं. एक जोडपं होतं, त्याच्यात लेडीज एक पडल्या होत्या, गुडघ्याला खूप मार लागला होता. ते बघून पण खूप वाईट वाटलं म्हणजे त्यावेळेत. आणि बऱ्याच दुसऱ्या पण लेडीजने एका मदत करून मग फोर व्हीलर थांबली, त्या फोर व्हीलरमध्ये वगैरे त्यांना बसवलं. आणि ह्या गोष्टी आपल्यासोबत आधीही घडत होत्या. बाहेर आपण गेल्यावर पण कसं असते, काही कालावधी असतो, काहीतरी प्रॉब्लेम्स असतात, अडचणी असतात, त्यामुळे या गोष्टी मी सगळ्या थांबवल्या होत्या. आणि कसं आहे, आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि माहेर म्हटलं की कसं आपल्याला ओढ तर असतेच, पण काही अडचणीमुळं आपण तेवढं जास्त जाणं येणं पण होत नाही, असं होतं.